मंडळी, गोवर्ध हरी विठ्ठल. 7 दिवसाच्या मुदतीत गीतेचा अभ्यास करणं ही गोष्ट काही शक्य नाही आहे. म्हणून गीतेमध्ये आपल्या जीवनाला अत्यंत उपयुक्त गोष्टी ज्या आहेत की ज्यामुळे आपल्या जीवनाची उंची वाढेल, दर्जा सुधारेल आणि हळूहळू गीतेचं जे उद्दिष्ट आहे मोक्षाकडे जाण्याचं, त्या उद्दिष्टापर्यंत आपल्याला कसं जाता येईल याचा थोडासा विचार आपण या 7 दिवसाच्या मुदतीमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडासा म्हणण्याचं एकच कारण आहे की खरोखर गीताशास्त्र एक फार मोठं शास्त्र आहे. त्याच्यावर आपल्याला ठाऊक आहे ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्यांची टीका लिहिलेली आहे आणि ती ज्ञानेश्वरी समजावून घेता घेता एक वर्ष जातं. रोज 1 तास प्रमाणे अभ्यास केला ज्ञानेश्वरीचा तर वर्ष लागतं ज्ञानेश्वरी समजावून घ्यायला. तेवढा मोठा अभ्यास असलेला आपल्याला 7 दिवसाच्या मुदतीत 7-8 तासाच्या मुदतीमध्ये समजावून घेणं ही गोष्ट काय अशक्यच आहे आणि त्यामुळे त्याला काहीतरी आपण मर्यादा घालून घेऊया आणि या मर्यादेमध्ये एक विचार करूया आपण की गीता ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर, सांगितल्यानंतर, पाठ केल्यानंतर त्या गीतेचा खरा उपयोग कोणाला होतो आणि तसा तो का होतो. मोठे महत्वाचे प्रश्न आहेत. हे परमार्थ जे आहे या परमार्थामध्ये 3-4 दृष्टीने लोक बघतात परमार्थाकडे. एक अशी दृष्टी असते साधारण, एक त्याला आपण पासिंग इंटरेस्ट म्हणूया. जाता जाता सहज जमलं, काही कानावर पडलं, काही वाचता आलं, काही त्या दिशेने आपल्याला प्रगती करता आली तर आली, नाही झाली तर नाही झाली, अशा पद्धतीने गीतेकडे बघणारे काही लोक आहेत. काही जण केवळ अकॅडमिक दृष्टीने गीतेकडे बघणारे, जसे उदाहरणार्थ कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये गीता हा एक अभ्यासाचा विचार. आपल्याला ठाऊक आहे त्यामध्ये 10 मार्काचा ज्ञानेश्वर, त्यांची सांगण्याची किंवा बोलण्याची पद्धतच अशी असते. 10 मार्काचा ज्ञानेश्वर, 20 मार्काचा तुकाराम, अशा पद्धतीने जेव्हा गीतेकडे पाहिलं जातं अकॅडमिक दृष्टीने, तर ती सुद्धा एक गीतेकडे बघण्याची एक दृष्टी आहे, अध्यात्मशास्त्राकडे बघण्याची दृष्टी आहे. तिसरी एक दृष्टी आहे, परंपरेने काही चालत असतं प्रत्येकाच्या घरामध्ये, काही उपास तापास, व्रत वैकल्य, काही पारायण, अशा पद्धतीने कित्येक गोष्टी चालत आलेल्या असतात परंपरेने. त्या परंपरेच्या दृष्टीने गीतेकडे बघणारा एक वर्ग आहे आणि एक वर्ग केवळ मोक्षाच्या दृष्टीने गीतेकडे बघणार आहे. आणि गीता हा त्यांचा एक परसूटचा विषय आहे. आपण हॉट परसूट म्हणूया, म्हणजे जरा त्याच्यातली सिन्सिरिटी वाढते. गीताशास्त्र हा ज्याचा हॉट परसूटचा विषय आहे असे एक गट आहे. आता यातला प्रत्येकाने आपल्या मनाशी ठरवायचं आपण त्यातल्या कोणत्या गटात आहोत हे ठरवायचं. मी आता जो विचार मांडणार आहे तो हॉट परसूट ज्यांचा आहे अशांच्या दृष्टीने मांडणार आहे. आणि हे जे अध्यात्मशास्त्र आहे की ज्या अध्यात्मशास्त्राच्या आधाराने आपल्याला, मी सुरुवातीला म्हणालो, जीवनाची उंची वाढवायची, दर्जा वाढवायचा आहे. आता जीवनाची उंची आणि दर्जा हे शब्द आपल्याला चांगले परिचयाचे आहेत. अनेकांच्या दृष्टीने जीवनाची उंची आणि दर्जा हे आपल्याला एक सत्ता आहे, संपत्ती आहे, यश आहे, कीर्ती, प्रतिष्ठा आहे, या 5 गोष्टी असतात. त्या 5 गोष्टीवरती आपण आपल्या जीवनाची उंची आणि दर्जा ठरवतो. थोडक्यामध्ये व्यावहारिक दृष्टीवरती आपण जीवनाचा दर्जा आणि उंची ठरवतो. हे बरोबर आहे, व्यावहारिक दृष्टीने ते अगदी बरोबर आहे. जसं असायचं तसंच आहे, खरंच तसं आहे. व्यावहारिक दृष्टीने जीवनाची उंची या 5 गोष्टीने वाढते, यात शंकाच नाही आहे. पण परमार्थशास्त्र किंवा आपली संस्कृती असं आपल्याला सांगते की केवळ तेवढी उंची आणि दर्जा वाढला म्हणजे भागलं असं नाही. तर माणूस आपल्या जीवनाची एक उंची अशा उंचीवर नेऊन ठेवू शकतो की जे उंची ह्या सगळ्या गोष्टींनी मिळण्याची शक्यता नसते. म्हणजे सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा या गोष्टींनी ती उंची मिळण्याची शक्यता असते. जी उंची तुकाराम महाराजांना मिळाली किंवा जनक राजाला मिळाली. 2 टोकाची उदाहरण आहेत. कसं जनक राजा सम्राट आहे आणि तुकाराम महाराज अत्यंत दरिद्री आहेत, अतिशय गरीब आहेत. आणि ते दोन्ही जरी व्यावहारिक दृष्टीने दरिद्री असलेले, अत्यंत श्रीमंत असले, सम्राट असल्यामुळे, तरी पारमार्थिक उंचीच्या दृष्टीने दोघांची उंची सारखी आहे. आता हे आपल्याला रिकन्साईल होत नाही. असं कसं असेल? तुकाराम महाराज असे दर्जेदार जीवन कसं जगत असतील? शक्य कसं आहे? असा आपण प्रश्न विचारतोय. याचं कारण आहे की आपली उंची जी आहे ती ह्या 5 क्रायटेरियावर ठरलेली आहे. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा. ह्यातली एकही गोष्ट तुकाराम महाराजांजवळ नाही आहे. तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. बहुतेक दरवर्षी मी हा अभंग सांगतो आणि अभंग सांगतो याचा उद्देश असा आहे की नेमकं खरं जे वर्म आहे परमार्थाचं ते आपल्याला याशिवाय जाणता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे संबंध जग हा आनंदाचा डोहा आहे. आता संबंध जग आनंदमय आहे असं तुकाराम महाराजांचा अनुभव आहे स्वतःचा. तुमचा आमचा अनुभव असा आहे का? एक मोठा प्रश्न आहे. संबंध जग आनंदाने भरलेला आहे
असं तुम्हाला आम्हाला कधीही वाटत नाही. मग जग फार निष्ठुर आहे, जग फार कठोर आहे, जगाला आमचं चांगलं झालेलं बघवत नाही, जग माझ्या वाईटावर टपलेलं आहे, इत्यादी इत्यादी पद्धतीने जगासंबंधी आमच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या प्रतिक्रियेतली एकही प्रतिक्रिया तुकाराम मानवळ नाही. आणि ते म्हणतात आनंदाची डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. त्याचा अर्थ असा होतो सबंध जग आनंदाने भरलेलं आहे, त्या जगामध्ये मी आहे. माझ्यापर्यंत जे तरंग येतात त्या डोहाचे, डोह म्हणजे खोल पाणी असतं पुष्कळ, खोल पाण्यात तरंग असतात. माझ्यापर्यंत जगाकडून येणारे सगळे तरंगही आनंदरूप आहेत. आता तुमच्या आमच्या या बाबतीत मोठा मतभेद होईल. जगाचं आपलं जे इंटरॅक्शन असते ती जगाची ना आपली इंटरॅक्शन सगळी आनंदमय आहे असं आपण म्हणणं शक्यच नाही. आणि त्यामध्ये जो मी आहे, या जगामध्ये असणारा जो मी आहे तोही आनंदरूप आहे. तिन्ही ठिकाणी आनंद आहे. जग आनंदरूप आहे, जगाचा माझा जो संबंध आहे, इंटरॅक्शन जगाशी असलेली तीही आनंदरूप आहे, आणि ह्या जगामध्ये जो मी आहे तो सुद्धा आनंदरूप आहे. अशा तिन्ही ठिकाणी आनंद असं काहीही नाही असं तुकाराम माझे अनुभव घेतात. त्या परमार्थाच्या दृष्टीने तुकाराम महाराजांनी स्वतःचा फार मोठा विकास करून घेतलेला असतो. आणि याचं कारण आहे की ज्या आत्म्याचा आपण शोध घेतो, ज्या ब्रह्माचा आपण शोध घेतो, ते ब्रह्म जे आहे ते सच्चित आनंदरूप आहे. ते ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्यायचा आपल्याला परमार्थाच्या दृष्टीने विचार केल्यानंतर. आणि ते ब्रह्म जर आनंदरूप असेल आणि तुकाराम महाराज जर म्हणत असतील मी आनंदरूप झालो, तर ती उंची त्यांनी गाठलेली आहे, यात अजिबात शंका नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी जी उंची एक गाठली, त्या उंचीमुळे ते जीवनाचं जे साफल्य त्यांना पदरात पडलं, ते साफल्य ते तसंच जनकालाही मिळालं. आता जनक त्याच्या बरोबर वृद्ध आहे, सम्राट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. सत्ता आहे, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा आहे, पाचही गोष्टी त्याच्याकडे आहेत. पण त्याला सुद्धा तेवढ्याने समाधान नाही मिळालं. जनकाचं उदाहरण त्याचं एकच कारण आहे. जनक याज्ञवल्क्याचे संवाद जर आपण पाहिले, बृहदारण्यक उपनिषदामध्ये आहेत जनक आणि याज्ञवल्क्य यांचे संवाद. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी जनकाच्या दरबारात नेहमी जायचे आणि जनक त्यांना स्वतः उत्थापन देऊन त्यांचे सत्कार करायचे. असं नाही की ऋषी आहेत म्हणून आमचे आश्रित आहेत अशा पद्धतीने जनकाने वागवलं नाही. आमच्यासारख्या कित्येक जण वाटतं की असे लोक असतात ते आश्रित असतात. आश्रित म्हणजे कसं, आम्ही त्यांना काहीतरी दिलं तर ते जगणार आहेत आणि काहीतरी ते मागण्यासाठीच आमच्याकडे आलेले आहेत असा जो थाट असतो, त्यामध्ये आश्रिताचा भाव असतो. कधीही जनकाने याज्ञवल्क्यांना आश्रितासारखं नाही वागवलं. जनक याज्ञवल्क्य आश्रितासारखे वागले नाहीत. जनकाने प्रश्न विचारला याज्ञवल्क्याला, कशासाठी आलाय? मी जी प्रश्न विचारण्यात त्याचं उत्तर देण्यासाठी आलाय का सोनं मागण्यासाठी आलाय? सरळ जनकाने सांगितलं. याज्ञवल्क्यांना दोन्हीसाठी आलेला आहे. आता ही जी काय आहे, ही जी हिंमत आहे. मग आता याज्ञवल्क्याला सांगितलं जनकाने, तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. एका प्रश्नाच्या उत्तराला एक गाय ज्याची शिंग सोन्याने, जिची शिंग सोन्याने मढलेली आहेत अशी एक गाय तुला मी देणार आहे. एका प्रश्नाला किती सोनं असेल याची कल्पना करा. एका प्रश्नाच्या उत्तराला रामकृष्ण हरे एवढं थांबूया आपण. आता ह्या पद्धतीने विचार केला तर दोघांनी ती उंची गाठलेली ह्या महत्वाची गोष्ट आहे. आणि ती उंची गाठणं हे आपल्या संस्कृतीचं फार मोठं एक आपल्याला आव्हान आहे की अशी उंची सर्वांनी गाठावी. इकडची उंची तर आपण आपापल्या परीने गाठतोच. आपापल्या परीने सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा आपल्याला असते. पण तेवढ्याने ती उंची गाठली गेली असा अर्थ होत नाही, अशी आपली संस्कृती आपल्याला ठामपणे सांगते. आणि हा जर विचार आपण केला तर मग ती उंची गाठण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याचा अंदाज येतो. आणि त्याचं एक उत्तर आपल्यासमोर स्पष्ट आहे की भगवद्गीतेचा अभ्यास जसा केला पाहिजे तसा केला पाहिजे. कथीकरीची कथा केव्हा तरी मुळावरती आली पाहिजे. म्हणजे भगवद्गीतेचं यथार्थ चिंतन जर मी केलं, आता यथार्थ चिंतनाला शब्दाला खूप महत्वाचं आहे आणि महत्व असण्याचं एकच कारण आहे. मगाशी मी म्हणालो गीता दुसरी वाचली, ऐकली, सांगितली आणि त्याच्यावर लेख लिहिले, एवढ्याने भागलं असं अजिबात नाही. ह्याचं कारण आहे गीता ऐकल्यानंतर कोणावर काय परिणाम झाला त्या गीतेचा इकडे आम्ही थोडं लक्ष दिलं आणि मग कोणावर ह्याच्यावर तो असा परिणाम का झाला आणि ह्याच्यावर ते असा का झाला ह्याचा आपण थोडा विचार केला. मग त्याची उत्तरं आपल्याला मिळाली तर आपली जबाबदारी आपल्याला कळते. आणि जबाबदारी कळली की मग परमार्थामध्ये जे केलं पाहिजे, हॉट परसूट मी शब्द वापरला सुरुवातीला, तसं आपल्याला करावं अशी एक आतमध्ये इच्छा निर्माण होते, जबरदस्त इच्छा निर्माण होते. गीता ऐकल्यानंतर गीता किती जणांनी ऐकली प्रत्यक्षामध्ये? एक अर्जुनाने ऐकली, प्रश्नच नाही. संजयाने ऐकली, 2. धृतराष्ट्राने ऐकली, तिघांनी गीता ऐकली. आता संजयाची योजना धृतराष्ट्राला गीता सांगण्यासाठीच केलेली होती.
म्हणजे तसा विचार केला तर संजयाचा थेट संबंध त्या गीतेशी येण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजे धृतराष्ट्राचा एक दूत, धृतराष्ट्राचा एक नोकर अशा दृष्टीने संजयाकडे ती जबाबदारी दिली होती. मग आता गीता ऐकल्यानंतर अर्जुनावर काय परिणाम झाला? अर्जुन म्हणाला, नष्टो मोहा स्मृती लब्धा. माझा मोह गेला, मला स्वरूपाची स्मृती झाली, माझं कर्तव्य काय त्याची मला आठवण झाली. आणि मग त्याचा परिणाम असा झाला, करिष्ये वचनम तव. आता जसं तू सांगितलंयस तसं मी करणार आहे. हा अर्जुनावर झालेला परिणाम. संजयावर काय परिणाम झाला? इतके सगळे बारीक विचार करण्याचा हेतू एकच आहे. ह्या तिघांवर झालेल्या परिणामात जो फरक आहे तो फरक का पडला हा विचार करायचा आहे. हा फरक पडण्याचं कारण काय? कोणती गोष्ट अशी अर्जुनाजवळ जास्त आहे आणि धृतराष्ट्राजवळ कमी आहे? या गोष्टीचा विचार केला तर आपल्याजवळ ती जी गोष्ट कमी असेल धृतराष्ट्रासारखी तर आपल्याला जबाबदारी येऊन पडते की अर्जुनाच्या रांगेत जाऊन बसायचं असेल तर मग आपल्याला काय केलं पाहिजे, काय पद्धतीने आपलं जीवन बदललं पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीमध्येच म्हटलंय, अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती तीही कृपा करून संत्या अवधानं दिले. म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसायला जे योग्य आहेत त्याने माझ्या या ग्रंथाकडे लक्ष द्यावं. त्याच्यातून निष्कर्ष निघतो त्या पंक्तीला बसायला जे योग्य नाहीत ते उठून गेले तरी चालतील असं म्हटलं नाही ज्ञानेश्वर महाराजांनी, पण प्रत्यक्षामध्ये तसं म्हटल्यासारखंच ते आहे. तेव्हा एक जबाबदारी येते आपल्याला, जर अर्जुनाच्या पंक्तीला बसलो मी तर ज्ञानेश्वरीत जे सांगितलं ते मला कळणार आहे. जर अर्जुनाच्या पंक्तीला नाही बसलो आता पंगत कशी आहे अर्जुनाची हा एक मोठा प्रश्न आहे. हळूहळू तो विचार करूया आपण. हा विचार करण्याचं एकच कारण आहे की गीता वाचणं, समजणं, समजावून घेणं, सांगणं ही गोष्ट अशी काय एवढी मोठी काय अवघड नाही आहे. खूप त्याच्यावर ग्रंथ आहेत, आपण आताच सांगितलं आपल्याला. पण त्यात गीतेप्रमाणे जसंच तसं जसं सांगितलंय तसं जगून गीतेचं फळ पदरात पाडून घेणं हा जो भाग आहे, जसं अर्जुनाने पदरात पाडून घेतलं तो जो भाग आहे तो अतिशय कठीण भाग आहे. आणि तो कठीण भाग जर आपल्याला नाही जमला तर मग आपण गीता ऐकली खरी, वाचली खरी, सांगितली खरी, लेखमाला सुद्धा मोठमोठ्या लिहिल्या, पठण सुद्धा केलं, पाठ केल्यानंतर बक्षिसं सुद्धा मिळवली, पाठ केल्याची बक्षिसं. आता हे सगळं झालं खरं, पण अर्जुनाला जे मिळालं ते जर मला नसेल मिळालं तर मोठा प्रश्न आहे तो, एवढं सगळं समजून करून मी केलं काय, मला जमलं काय मग, असा प्रश्न आहे तो. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण जर बरोबर शोधलं तर हळूहळू आपल्याला कळतं धृतराष्ट्राचा काय, धृतराष्ट्रावर काय परिणाम झाला की ज्याने मुद्दाम संजयाची योजना केली त्याला गीता ऐकावी, त्याच्यावर काय परिणाम झाला. तर ज्ञानेश्वर महाराज त्याचं उत्तर दिलंय या ठिकाणी, फार सुंदर उत्तर आहे. अहो ऐकच येते असे की अवधारा, तव या बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुटिका पुरा तैसा उगाची असे. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण दिलं की रेडा जसा चिखलातून हलता हलत नाही म्हणून रेड्याला हाल्या असं एक नाव आहे आणखी मराठीमध्ये, रेड्याला हाल्या असं म्हणतात. आणि असं म्हणण्याचं कारण आहे, एकदा चिखलामध्ये तो ऋतून बसला आणि एन्जॉय करायला लागला चिखल की त्यातून तो हलता हलत नाही. त्याप्रमाणे धृतराष्ट्रावर त्याचा काडी इतका परिणाम झाला नाही. संजयावर काय परिणाम झाला? याचं संस्मृत्य संजय राहून राहून त्याला ते आठवायला लागलं, तर नाचायला लागला, त्याच्या अंगावर हर्षोच्चार हे निर्माण झाले. अशा पद्धतीत संजयावरही परिणाम झाला, अर्जुनावर परिणाम झाला, पण ज्याच्यासाठी संजयाची नियुक्ती केली होती त्या धृतराष्ट्रावर काही परिणाम झाला नाही. आता तिघांवर झालेले 3 परिणाम जर आपण पाहिले तर आता प्रश्न आहे मग आपल्यावर परिणाम कसा होतो. आणि आपल्यावर परिणाम जर होत नसेल अर्जुनासारखा तर का होत नाही? मग असा अर्जुनाच्या पंक्तीत काय आहे आणि जबाबदारी आपल्यावरती आली. आणि जबाबदारी हा 4थ्या प्रकारचा परमार्थ आहे की हट परसूटचा विषय ज्यांचा झालेला आहे त्यांना त्या गीतेतून जे मिळायचं ते सगळं मिळणार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अध्यात्मशास्त्रीय अंतरंगाची अधिकारी आहे. हे जे ज्ञानेश्वरीचं म्हणजे भगवद्गीतेचं शास्त्र आहे हे अध्यात्मशास्त्र आहे आणि ह्याचे अंतरंगाचे अधिकारी असतात अर्जुनासारखे. आणि असे जे नसतील येरुते वाक्चातुर्य, गीतेमध्ये वाङ्मय आहे, गीतेमध्ये दृष्टांत आहेत, वाङ्मयाचे रस आहेत, अलंकार आहेत, अतिशय शब्दाच्या कोट्या खेळ फार सुंदर सुंदर आहेत, उत्कृष्ट दृष्टांत आहेत, भाषेचं सौष्ठव आहे त्या काळाच्या दृष्टीने विचार केला होता. आणि येरू म्हणजे असे जे नसतील, येरू शब्दात मोठी जादू आहे. अर्जुनाची पांती अर्जुनाच्या पंक्तीला बसायला असतील त्यांना वेगळी गीता आहे, त्यांच्यासाठी गीता वेगळी ठरते. आणि असे जे नसतील ते येरू जे आहेत, ते येरू जे आहेत ते नुसतं बाहेरचं जे सौंदर्य आहे त्या बाहेरच्या सौंदर्याने सुखी होतील, त्यांना अंतरंगात प्रवेश मिळणार नाही. आता हे सगळ्या सूचना आपल्याला संतांनी सुरुवातीला दिलेल्या असतात. त्या सूचनांकडे आपण गंभीर दृष्टीने पाहिलं, केवळ पारायणाच्या दृष्टीने पाहिलं तर काही पडत नाही. आणि पारायण आणि पुण्य यांची जी सांगड घालून ठेवलेली आहे, इतकी आवर्तनं झाली म्हणजे
1,00,000 आवर्तनांचं एक असतं प्रकरण, मोठं प्रकरण आपल्याकडे आहे. 1,00,000 आवर्तन गणपती अथर्व शीर्षाचे असतात, 1,00,000 आवर्तन. पण ते एक मजा असते त्या अथर्व शीर्षाच्या आवर्तनामध्ये. एक गंमत आहे मोठी. मी एकदा अशीच आवर्तना करायला बसलो, बरीचशी आवर्तनं झाली. तो गणपती माझ्या अंगावर उसळून आला आणि मला म्हणाला, मी कसा आहे ते मला सांगू नकोस. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी त्वम अवस्थात्रयातीता त्वम कालत्रयातीता त्वम गुणत्रयातीता. असं सगळं त्वम 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 त्या गणपतीला उद्देशून मी म्हटलं 1,00,000 वेळा. तो म्हणाला, सारखं सारखं मी कसा आहे तू मला सांगतोयस, हे कशाला सांगायचं, तू कसा आहेस त्याचा विचार कर. आता हा जो त्याचा भाग आहे, हा भाग जर आमच्या लक्षात आला नाही तर आवर्तनाचं पुण्य आणि पुण्यातून मग काय त्याची जी फलनिष्पत्ती पुढे जेव्हा केव्हा काय होईल तेव्हा ती फलनिष्पत्ती. अशा सगळं उधारीचा मामला ज्याला म्हणतात, अशा उधारीच्या मामल्यामध्ये आपलं जीवन संपून जातं. आणि रोकडं जे काही आहे, प्रत्यक्ष प्रचिती ज्याला म्हणतात, त्या प्रत्यक्ष प्रचितीपर्यंत आपली गाडी कधी जातच नाही. आणि असं होऊ नये यासाठी आता जो विचार चाललाय, तर असं होऊ नये यासाठी चाललाय. मग अर्जुनावर तसा परिणाम काय झाला, अर्जुन होता कसा, त्या अर्जुनाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात सुरुवातीलाच केलंय. तो राजविद्या राजगुह्योग आहे. राजविद्या आहे, सर्वात श्रेष्ठ विद्या आहे. राजगुह्य आहे, म्हणजे अत्यंत गुप्त अशी गुह्य गूढ अशी गोष्ट आहे, ती अर्जुनाला सांगितली. मग अर्जुना तुला का मी सांगितली, असं स्वतःच भगवंत म्हणतात अर्जुनला. मी तुला का सांगितले, तुला मला सांगावं असं का वाटलं. तर त्याचं उत्तर त्याने दिलंय, तू सुमन आणि शुद्धमती 3 ओव्या आहे. तू कसा आहेस, सुमन शुद्धमती अनिंदक अनन्यगती परियशिक प्राज्ञा तू आस्थेची संज्ञा बोललेली आहे गोष्टीची अवज्ञा नेण्याशी करू, असा आहेस तू. इतकी गुणसंपदा अर्जुनाजवळ आहे. म्हणून अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली. आणि मग अर्जुनावर त्याचा परिणाम काय झाला, नष्टो मोहा मृत्युर्लब्धा तो प्रसादात मयाच्युत, तुझ्या प्रसादाने मला हे असंच झालं. आणि मग त्याचा परिणाम काय झाला, करिष्ये वचनम तो, जसं तू सांगतोस तसं मी करणार आहे. आता थोडी ही अर्जुनाची गुणसंपदा तपासून पाहूया. अर्जुनाची पंगत आपल्याला आता हळूहळू कळायला लागेल की अर्जुनाची पंगत कशी आहे, जी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच लक्षात आणून दिली. ऐशेने गंभीरपणे स्थिरावलेने अंतःकरणे आथीला तूच जाणे मानू ये. ज्ञानेश्वरीची सुरुवात होऊया ऐशेने गंभीरपणे, म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास गंभीरपणाने करावा, म्हणजे चेहरा गंभीर नव्हे. आमचे पारमार्थिक लोकांचे पुष्कळांचे चेहरे खूप गंभीर असतात. ते गंभीर चेहरे बघितल्यानंतर असं वाटतं आमचा चेहरा आधीच तसा आहे, त्यात तुमच्याकडे बघितल्यानंतर पुन्हा तसाच बघितला तर आम्हाला त्याचा काय फायदा. मग असा गंभीर चेहरा अपेक्षित नाही. तर गंभीरपणे शब्दाचा अर्थ जो विषय आहे तो गंभीर आहे, आणि गंभीर शब्दाचा अर्थ खोल असा होतो. समुद्र गंभीर आहे, आकाश गंभीर आहे. गंभीर 2 तत्व आहेत. आकाश अतिशय गंभीर आहे म्हणजे खोल आहे, त्याची खोली कळता कळत नाही. आणि समुद्र गंभीर आहे. मग जसं समुद्राचं गांभीर्य आकाशाचं गांभीर्य तसं ह्या विषयाचं सुद्धा गांभीर्य म्हणजे खोली. ऐसेने गंभीरपणे स्थिरावलेने अंतःकरणे, ज्याचं अंतःकरण अत्यंत शांत स्थिर झालेला आहे. आथिला अशा 2ने जो शोभणार आहे तोच जाणे मानू ये. त्यालाच फक्त ज्ञानेश्वरी कळेल, बाकीच्यांना कळणार नाही. आता मग पंगतीवर बसायचं का, ज्ञानेश्वर महाराज तुम्ही जा असं म्हणत नाही का. ज्ञानेश्वर महाराज ते माऊलीच आहे, त्यामुळे तुम्ही उठून जा, तुम्ही बसण्याच्या योग्यतेचं नाही असं चुकून सुद्धा म्हणत नाहीत. पण आपली जबाबदारीचं माप मात्र आपल्या पदार्थ घातल्याशिवाय सोडत नाहीत की असं असं व्हा तर जमेल. आता अर्जुन कसा आहे, तो सुमन आहे, शुद्धमती आहे, जो मन अत्यंत शुद्ध आहे, सुमन. आता कसं वरून ठरवायचं मन शुद्ध आहे की नाही, आपलंच ठरवायचं कशावरून. परमार्थामध्ये एक गोष्ट खूप लक्षात ठेवायची, अजिबात दुसऱ्याची तपासणी करायची नाही. आता हे खूप लक्षात ठेवायची गोष्ट आहे. दुसरा आपल्या तपासण्याचा कधीही विषय होता कामा नये. मी मला तपासण्यासाठी हे विषय आहेत. आता हे जे आपण व्याख्या पाहतोय, निकष पाहतोय, क्रायटेरिया म्हणून झाला, ते मला तपासण्यासाठी आहेत. सुमन मनाचं काम आहे. संकल्प विकल्प वृत्ती मना, हा संकल्प करणं विकल्प करणं मनाचं काम आहे. आता संकल्प विकल्प ज्याचे शुद्ध आहेत त्याचं मन सुमन आहे. म्हणजे माझे संकल्प विकल्प जर शुद्ध असतील तर मी गीतेचा अधिकारी आहे. आणि मी जर गीतेचा अधिकारी असेल तर ज्ञानेश्वरी मला कळेल, गीता मला कळेल, आणि अर्जुनाला जे मिळालं ते मला मिळेल. आणि मग द्वारकेचं राणे कोणा घरी, हरिपाठामध्ये विषय आहे तो. द्वारकेचं राणे पांडवा घरी, कौरवा घरी नक्की नाही. मग धृतराष्ट्रावर परिणाम काय, म्हैसा बैसला पुरा. आणि अर्जुनाच्या बाबतीत काय, द्वारकेचं राणे पांडवा घरी. आता द्वारकेचं राणे पांडवा घरी का, त्याचं एकच कारण आहे, पांडव असे आहेत म्हणून.
अर्जुन असा असा आहे म्हणून. आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून शिकवलेलं आहे, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपण्यात. याचा अर्थ की जगाविषयी चांगले संकल्प करण्याची ही जी प्रवृत्ती आहे ती लहानपणापासून आपल्यात निर्माण व्हावी अशी आपल्याला पहिल्यापासून आपल्या पूर्वजांनी सवय लावून ठेवलेली आहे. लहानपणी आपल्या सगळ्यांनी बहुतेक करून आई वडिलांनी म्हटलं असेल, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. अशा पद्धतीने ज्याचे संकल्प दिवसभर असेच टिकतात त्याचं मन शुद्ध आहे. कोणाचं तरी नुकसान व्हावं, कोणाचं तरी वाटोळ व्हावं, कोणाचं तरी आता अशा पद्धतीने आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात नुसतं वाटोळं असं शब्द म्हणून भागत नाही, पण त्यात पुरेसा जोर येत नाही. ते टला ट लावतात. मग वाटोळं असं म्हटलं की होत काहीच नाही, पण आज जास्त बरं वाटतो. दुसऱ्याचं वाटोळं केलं तर अधिक समाधानात मिळतं त्या शब्दावरती जोर देऊन. अशा पद्धतीने जे दुसऱ्याविषयी संकल्प मनात उठतात, असे संकल्प उठण्याचं प्रमाण जितकं जास्त तितका गीतेचा मला उपयोग होणार नाही. आता अशा पद्धतीने फार सुंदर विचार बसवून दिलेले आहेत शास्त्रकाराने, संतांनी आणि भगवद्गीतेमध्ये. एवढे सगळे विचार जर आपल्या बरोबर लक्षात असतील तर गीतेचा अभ्यास करताना जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आपल्याला कळते. नाही तर मग अकॅडमिक 10 मार्काची गीता हरकत नाही, तेही वाईट नाही. समजा कुणी 10 मार्काचा अभ्यास केला आणि त्याला पुढे गोडी लागलं तर तेही चांगलंच आहे, पण तेवढ्यावर जर थांबलं मग ते ठीक नाही. मग पीएचडीचा विषय, मग पीएचडी नंतर मग हेड ऑफ द डिपार्टमेंट, पण गाडी कशी जाईल वगैरे. यासाठी आपण जेव्हा इम्प्रूव्हमेंटचा विचार करतो, नुसता करिअरच्या इम्प्रूव्हमेंटच्या दृष्टीने जेव्हा आपण तिकडे पाहतो त्यावेळेला मग इकडचा जो भाग आहे तो इकडचा भाग दुर्लक्षित राहणार. असं होऊ नये यासाठी आता ही जी खटपट चालली, सुमन शुद्ध मती. आता मती बुद्धी आहे, बुद्धीचं काम आहे निश्चयात्मिका वृत्तीचा बुद्धी, निर्णय घ्यायचं काम बुद्धी करते. आता निर्णय सुद्धा त्याचे शुद्ध असले पाहिजे, चांगले निर्णय असले पाहिजे, योग्य निर्णय असले पाहिजे. आता निर्णय योग्य का नाही योग्य हे ठरवायचं कशावरून, पुढचे प्रश्न येतात. आपण संकल्पाच्या बाबतीत बघितलं, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वजण सुखात असू देत, सर्वे सन्तु निरामयाः सगळे निष्पाप जीवन जगू देत, सर्वे भद्राणि पश्यन्तु सगळ्यांना फक्त जे भद्र आहे, चांगलं आहे, शुभ आहे तेच दिसू दे, मा कश्चित् दुःखम् आपण्यात कोणालाही दुःख होऊ नये. आता हे सगळे संकल्प ज्याच्या मनात असतात तो सत्य संकल्प आहे, चांगला सत्संकल्प आहे त्याचा. तसं बुद्धीच्या बाबतीत आहे. मग बुद्धी योग्य आहे ठरवायचं कशावरून, त्याचं एकच उत्तर आहे, वासनेला अनुसरून ज्याचे निर्णय असतात ते निर्णय अशुद्ध असतात, म्हणजे अशुद्ध असण्याची शक्यता असते. आणि भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे ज्याचे निर्णय असतात, गीतेच्या शास्त्राप्रमाणे ज्याच्या बुद्धीचे निर्णय होतात त्याची जी बुद्धी असते ती बुद्धी शुद्ध बुद्धी असते. आणि याचं कारण आहे की भगवंताचे निर्णय जे असतात ते निर्दोष असतात. आणि असं का निर्दोष असतात तर त्या बुद्धीमध्ये तुमच्या आमच्यात जे दोष असतात ते नसतात. शास्त्र आपल्याला खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने शिकवण देतं. भ्रम, प्रमाद, कर्णापाठव, विप्रलिप्सा असे 4 दोष मानवी बुद्धीत असतात. भ्रम, प्रमाद, कर्णापाठव आणि विप्रलिप्सा. म्हणजे काय? भ्रम शब्दाचा अर्थ एक असताना एक वाटणं, याला काय म्हणायचं? भ्रम. एक असताना एक वाटतं, याला भ्रम म्हणतात. सामान्य मानवी बुद्धीमध्ये असे अनेक भ्रम, मला वाटलं तितका तो चांगला नाही हो असं आम्ही म्हणतो. एखाद्या माणसाबद्दल मला जेवढं वाटलं तेवढा तो चांगला नाही, म्हणजे त्याच्या चांगलेपणाविषयी भ्रम निर्माण झाला होता. आता या पद्धतीने असा विचार करता मानवी बुद्धी जी आहे त्याला भ्रम निर्माण होणं शक्य असतं. किंवा भ्रमाचा आणखी एक आहे, असतं एके ठिकाणी शोधतो भलत्या ठिकाणी, ह्याला भ्रम असंच म्हणतात. आपण आपल्या गोदरेजच्या कपाटाची किल्ली ठेवलेली असते कुठेतरी, चोराला सापडू नये अशा उद्देशाने. पण काय वेळा काय होतं, आपल्याला सापडत नाही ती, आणि मग सापडली नाही म्हणजे एक ठिकाणी शोधलेली पुन्हा 2दा 3दा तिथेच शोधतो. सगळ्यांच्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. एक ठिकाणी अशी लपवून ठेवलेली असते कोणाला सापडू नये म्हणून, पण आपल्याच लक्षात राहत नाही कुठे ठेवली सांग. मग एक ठिकाणी 2-2दा 3-3दा त्याच ठिकाणी शोधायचं, याचा अर्थ असो तिथं भ्रम झालेला आहे. असं माणसाच्या बुद्धीला भ्रम होतो, चुकीच्या गोष्टी, चुकीचा आपल्याला निर्णय होऊ शकतात. भ्रम, प्रमाद, कर्णापाठव. माणूस स्खलनशील आहे, चुका करू शकतो, ठाऊक असतं हे करणं बरोबर नाही तरी तो करतो, याला म्हणतात प्रमाद. खोटं बोलणं चुकीचं आहे हे माहीत असतं तरी खोटं बोलल्याशिवाय चालणार नाही, हा सुद्धा दुसरा सिद्धांत त्याच्या जोडी येऊन बसतो. आणि असा जोडी बसला की त्याला मग प्रमाद निर्माण होतो. कर्णापाठव म्हणून नाही काय, कर्ण म्हणजे इंद्रिय.
आणि पटू आणि अपटू. कारण पटू असणं म्हणजे कार्यक्षम इंद्रिय असलं की बरोबर जे दिसायचं जसं दिसतं तसं दिसतं. पण इंद्रिय जर कार्यक्षम नसेल तर मग जे दिसायला पाहिजे जसं दिसायला पाहिजे तसं दिसत नाही. म्हणजे हा एक भ्रम होण्याचा, निर्माण होण्याचा किंवा निर्णय योग्य न होण्याचं एक कारण आहे. आणि विप्रलिप्सा त्याला म्हणतात लोभ. लोभाचा परिणाम असा होतो, आपल्याला सोयीस्कर तत्वज्ञान आपण निर्माण करतो लोभामुळे. आपल्याला जे फायदेशीर असेल ते फायदेशीर असलेली गोष्ट आपण सांगतो, लोभाचा परिणाम. मी गंमत म्हणून माझा लोभ सांगतो. माझ्याकडे एक पेशंट आला आणि खूप मोठी अडचण वाटली. आता म्हणाला, मला डॉक्टर साहेब काल रात्री स्वप्नामध्ये काळ्या रेड्यावर बसलेला एक काळा माणूस दिसला. आता कल्पना आहे, काळ्या रेड्यावर बसलेला काळा माणूस म्हणजे कळलं असेल तुम्हाला, यमदेवांचं दर्शन झालं. आता म्हटलं, घाबरून आलेला माणूस लुटायला नेहमी चांगला असतो. फसवायला, लुटायला, लुबाडायला तो माणूस फार चांगला असतो. आता मी त्याला सांगितलं, तू असं कर, 10 तोळ्याचा एक रेडा तयार कर, तू मला अर्पण कर, म्हणजे मी तुझी त्यातून सुटका करतो, मी त्या तावडीतून तुला सोडवतो. तो म्हणाला, असं कशावरून तुम्ही सोडवाल, कशावरून? म्हटलं, यमदेवाची माझी फार चांगली ओळख आहे. का ओळख आहे म्हणे? प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच लोकांना मी त्याकडे पाठवलं. आता 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 गमतीचा भाग सोडून द्या. आता याचा परिणाम असा झाला की मग मी तुला सोडून त्याच्यातून. मग त्याने थोडं निगोशिएट केलं, म्हणजे 10 तोळे फार होता तो, पण म्हटलं 7 तोळे चालतील. आता काय नुकसान आहे होत. आता हे जे काय आहे याला कर्णापाठ विप्रलिप्सा म्हणतात. लोभातून मी त्याला जे काय फसवलं, लोभातून मी त्याला जे सांगितलं, अशी जी विप्रलिप्सा, त्या विप्रलिप्सेतून आपण काही तत्वज्ञान उभं करतो. आणि अशा 5 दोष जे आहेत ते मानवी बुद्धी असतात. असा एकही दोष श्रीकृष्णाच्या बुद्धीमध्ये नाही, कारण प्रत्यक्ष ईश्वर आहेत आणि ईश्वराची बुद्धी निर्दोष असते असं आपल्याला श्रद्धा सांगते. आणि म्हणून ईश्वराच्या बुद्धीप्रमाणे ज्याचे सगळे निर्णय होतात त्याची बुद्धी बरोबर. आणि वासनेची जी बुद्धी असते, आपल्या वासना आपल्याला जे करायला सांगते त्यानुसार ज्याचे निर्णय होतात त्याचे निर्णय चुकीचे असतात. आता सद्बुद्धी कशाला म्हणायचं, त्याचा एक निर्णय झाला. इथे जमलेल्या प्रत्येकाच्या आतमध्ये 2 प्रकारच्या वासना असतात, एक सद्वासना, एक दुर्वासना, कुवासना. शुभ अशुभ प्रवाहेण वहंती वासना सरित, असं योग वाशिष्ठात म्हटलंय की प्रत्येकाच्या मध्ये शुभ आणि अशुभ अशा दोन्ही वासनांचे प्रवाह असतातच. आपण कबूल करू न करू तो हा वेगळा आहे, पण आपण जर तपासायला बघतो तेव्हा आपल्याला दिसतं, कळतं, अरे हा अशुभ वासना आहे, ही शुभ वासना आहे. तेव्हा असण्यात दोष नाही, अशुभ वासनेचा प्रवाह असण्यात दोष नाही आहे, पण तो प्रवाह तसाच चालू ठेवण्यात दोष आहे. माणसाला एक मोठं सामर्थ्य दिलंय भगवंताने की अशा गोष्टीचं क्रियमान कर्म स्वातंत्र्य म्हणतात त्याला शास्त्रामध्ये, की तुम्हाला एखादी गोष्ट करायची नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही न करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आणि एखादी कराविषयी वाटत असेल तर करण्याचं स्वातंत्र्य आहे. परमार्थाच्या संदर्भात, व्यवहाराच्या संदर्भात नाही, परमार्थाच्या संदर्भात तुम्हाला असं करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्या अशुभ वासना जेवढ्या आतमध्ये आहेत त्यांचा सगळा प्रवाह आटवून टाकणं, जिरवून टाकणं, त्याला पुढे वाहू न देणं हे माझ्या हातात आहे. आणि शुभ वासनांचा प्रवाह आहे त्याला पुढे वाट करून देणं हे माझ्या हातात आहे. आणि अशा पद्धतीने एक वेळ अशी येऊन जाते की अशुभ वासनांचा प्रवाह जो आहे हा आपोआप थांबून जातो. आणि अशा पद्धतीने शुभ वासनेप्रमाणे ज्याची बुद्धी निर्णय घेते किंवा गीतेत सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार ज्याची बुद्धी निर्णय घेते त्याची बुद्धी जी आहे त्याला शुद्ध बुद्धी म्हणतात. सुमन, शुद्धमती, अनिंदक, मोठी यादी आहे. अजून गीतेचा काही संबंध आलेला नाही. याचं कारणच आहे की गीतेचा संबंध येणं, गीता सांगणं, वाचणं, ऐकणं, पाठ करणं हे अतिशय सोपं आहे. गीतेवरती लेख लिहिणं तर खूपच सोपं आहे, अनुभवाने सांगतो. गीते पण अर्जुनाला जसा उपयोग झाला तसा उपयोग होणं आणि धृतराष्ट्राची जी परिस्थिती झाली ती न होणं, या 2 गोष्टीच व्हायला हव्या असतील. आणि द्वारकेचे राणे जे माझ्या घरी यायला हवे असतील, आता ते एक मोठा प्रश्न आहे. द्वारकेच राणे पांडवा घरी, त्याचं कारण आहे आपला एक आत्मविश्वास असतो, माझ्या घरी येणं शक्यच नाही. केवढा आत्मविश्वास आहे याचं कारण आहे. आज अर्जुन असेल तर द्वारकेच राणे माझ्या घरी येतील, आज जर दुर्योधन असेल तर कशी माझ्याकडे कशी येतील. आता ह्या पद्धतीने विचार केला तर हे 2 फार सुंदर आहेत. द्वारकेच राणे पांडवा घरी एक, आणि मग म्हैसा बैसाला दुसरा. 2 टोकाचे विचार आहेत आपल्यासमोर. अनिंदक, अनन्य गती, कोणाची कधीही निंदा न करता अर्जुन आहे, कोणाची कधी निंदा करत नाही. सामान्य माणसाच्या दृष्टीने फार अवघड गोष्ट आहे. सहसा आमच्याकडे पद्धत अशी आहे, 2 माणसं जमली की तिसऱ्याबद्दल बोललंच पाहिजे असा नियम आहे.
आणि ते सहसा चांगलं असता कामा नाही असा आणखी एक नियम आहे. आता या पद्धतीने आम्ही जेव्हा विचार करत बसतो, 2 जण जमले की तिसऱ्या विषयी बोललं पाहिजे आणि मग निंदेचे सेशन सुरू होतात. सगळं नेहमीच तसा होता असं नाही, पण असे निंदेचे सेशन सुरू होऊन जातात. आणि असे सुरू झाले विशेषतः सासवा सोना जमल्या, 2-4 सुना एकत्र आल्या की त्यांचं जे काही चालतं, कोणाची निंदा करत असतील, आता फारसं काही सांगायची गरज नाही. मॉडर्न सोना जे असतात तर मॉडर्न पद्धतीने निंदा करतात, कारण त्यांना त्रास जे आहेत ते मॉडर्न पद्धतीचे असतात. मी आता 25 वर्ष या क्षेत्रात आहे, संबंध महाराष्ट्रात सगळीकडे हिंडतो. आजही सगळ्या सुनांची सगळ्या सासवांबद्दल पुष्कळ तक्रार आहे. आज सुद्धा ह्या क्षणाला सगळे सुशिक्षित आहेत, श्रीमंत आहेत, वेल प्लेस्ड आहेत, तरी सुद्धा त्यांच्या तक्रारीत कमी झालेली नाही. आता हे एक वास्तव आहे. मी वास्तव का तुमच्यासमोर मुद्दाम मांडलं की असा भ्रम आपल्याला होतो इतकं सगळं आता व्यवस्थित चाललं आणि तक्रारीचं काय काम आहे, पण ते तसं नसतं. ते सटल त्रास असतो फार, सूक्ष्म बारीक बारीक त्रास असतो. असं बारीक बारीक त्रास असतो. गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, आता हे सगळं सांगायचंच आहे. एकदा कराडला गेलो होतो, कृष्णा कोयनेच्या संगमावरती गेलो होतो. तिथे 3 मुली घेऊन बसल्या होत्या बाकावरती, मी पलीकडच्या बाकावर बसलो होतो. 3 मुली आपापल्या सासवा, नणंदा आणि जावा नावाचं एक मोठं प्रकरण आहे. नणंद नावाचं आणखी एक प्रकरण आहे. ही सगळी प्रस्थच आहेत बरं का. घराघरामध्ये ही प्रस्थ असतात आणि ते प्रस्थ त्यांना जे काम करायचं ते करत असतात. आता ते आपापलं असं गुणगान चाललं होतं, ही कशी माझा तो कसा तो कसा. आता तसा विचार केला, त्या बागावर 3 जणी होत्या, दिसायला 3 जणी होत्या, पण प्रत्यक्ष त्या बागाची लोकसंख्या 3च असली तर प्रत्येकाने आणखी 3 जण तिथे आणले होते. त्यामुळे 12 लोकसंख्या झाली ती बागाची. अशा पद्धतीने विचार केला तर ही निंदेची सत्र असतात आणि निंदेची सत्र जिथे चालू असतात त्या ठिकाणी अर्जुन नसतो, जिथे अर्जुन नसतो त्या ठिकाणी भगवंत येत नाहीत. अनन्य गती, एका श्रीकृष्णाशिवाय तुला दुसरी गती नाही असं भगवंत अर्जुनाला सांगतात. म्हणजे श्रीकृष्ण ही एकच गती आहे फक्त, श्रीकृष्णाशिवाय दुसऱ्या कोणाकडे या डुंकून सुद्धा बघणार नाही. सामान्य माणसाचं असं नसतं, ह्या देवाने जर चांगलं केलं नाही तर दुसऱ्या देवाकडे जायचं. तसं एका डॉक्टरने नाही बरं वाटलं तर दुसऱ्या डॉक्टरांकडे जायचं. त्याच पद्धतीने शंकराकडून नाही गुणाला तर दत्तात्रयांकडे जाऊया. अशा पद्धतीने सगळे खेळ जे चालतात हे सगळे खेळ या ठिकाणी आपल्या समोर आहेत. आणि अनन्य गती परियसे ग प्राज्ञा, तो अत्यंत बुद्धिमान आहेस. त्या अर्जुनाचा आणखी एक गुण आहे, तो अतिशय बुद्धिमान आहेस आणि तुझं ती बुद्धी आहे ती शुद्ध बुद्धी आहे आणि म्हणून मी तुला असं सांगतो. आता पुढचा एक प्रश्न असतो, जर तशी प्रज्ञा आपल्याजवळ नसेल तर आम्ही काय करायचं. शेवटी प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. आणि एवढी सगळी जबाबदारी आपण जर पार पाडली अर्जुनासारखं होण्याचा प्रयत्न करण्याची, तर मग अर्जुनाला जे मिळालं ते गीता ऐकून मला मिळणार आहे. आणि मी अर्जुनासारखं झालो नाही तर कितीही मी जरी गीता वाचली, ऐकली, सांगितली तरी सुद्धा अर्जुनाला जे मिळालं ते मला नाही मिळणार. मग काय होईल. व हे गीतेचे एक तज्ज्ञ आहेत, गीतेवर छान बोलतात, गीतेविषयी लेख त्यांचे फार अप्रतिम असतात वगैरे वगैरे. हा थाट जो सगळा आहे हा थाट होईल, पण या थाटा पलीकडे किती गाडी जाणार नाही. आणि असं होऊ नये यासाठी हा जो सगळा प्रयत्न आहे, ही मांडणी आहे, ती मांडणी त्यासाठी आहे. प्रज्ञा नाही माझ्याजवळ, मग प्रज्ञेसाठी मी काय करायचं. तुकाराम महाराजांनी उपाय सांगितलाय, न कळे ते कळो येईल आपण करता चिंतन विठोबाचे, न भेटे ते भेटो येईल आपण करता चिंतन विठोबाचे. जे तुला कळत नाही असं वाटतं ते विठोबाचं चिंतन करायला लागलास तो कळायला लागेल. त्या विठ्ठलाच्या चिंतनाचा तो प्रभाव आहे. आता आपल्याला हे लवकर ऍक्सेप्ट होणं मोठं कठीण आहे. आता त्याचं लॉजिकल आपण उत्तर शोधूया. तुकाराम महाराज कोणत्याही विश्वविद्यालयात शिकायला गेले नव्हते. फॉर्मल एज्युकेशन शून्य तुकाराम महाराज, नामदेव महाराजांना, तुकाराम महाराजांना, गोरोबा काकांना, या सगळ्या मंडळींना फॉर्मल एज्युकेशन शून्य. तरी सुद्धा त्यांची अभंग रचना पाहिल्यानंतर अक्षरशः वेदांत शास्त्र त्या अभंग रचनेतून अतिसारखं बाहेर पडत असतं, डोकावत असतं. म्हणजे वेदांत शास्त्राच्या रचना, उपनिषदांच्या रचना आणि तुकारामांचे अभंग यात काहीही फरक नाही. आता ही जी बुद्धी आहे, उपनिषदांची बुद्धी जी संस्कृतमध्ये आहे, जी तुकाराम महाराजांना कळणं शक्य नाही, ती त्यांना कळली कुठून. तर त्यांनी विठ्ठलाचं नाम घेतलं. विठ्ठलाचं नाम घेता घेता कीर्तनामागे चाल देऊन उभे राहिले. एकनाथी भागवताची पारायण केली आणि त्यातून मग त्यांना त्यांच्या बुद्धीचा विकास झाला. आणि ते बुद्धीचा विकास झाल्यानंतर ते शुद्धमती अनन्य गती झाली, प्राज्ञ झाली. आणि ते प्राज्ञ झाल्यानंतर त्यांना जे कृपा व्हायची भगवंताची ती कृपा झाली.
त्याच्यात एक कळतं आपल्याला की मी जर भगवंताचं नाम जसं घ्यायला पाहिजे तसं घेतलं, व्यवस्थित घेतलं, तर माझं जर प्रज्ञान नसेल तिचा विकास होऊन जाईल. म्हणून माझं प्रज्ञान नाही हे काही सबब होऊ शकत नाही. मग प्रज्ञा विकसित करण्याचे उपाय आपल्या समोर ठेवलेले आहेत की तुम्ही भगवंताचं नाव घ्या, ते नाव घेतलं त्या प्रज्ञेचा विकास होईल, त्या प्रज्ञेच्या विकासाच्या संधी तुम्हाला मिळत जातील आणि एकदा त्या प्रज्ञेचा विकास झाला की भगवंताकडून जे मिळायचं ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. आस्थेची संज्ञा बोललेली एक गोष्टीची अवज्ञा नाही. आस्था तुझ्या रूपाने जन्माला आलेली आहे असं म्हणतात. आता एक मोठी अवघड गोष्ट आहे. परमार्थाविषयी परिपूर्ण आस्था असणं आणि ज्या गोष्टीची आपल्याला आस्था असते त्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही आवडत नाही. खरी आस्था असेल तर. आता आस्थेची संज्ञा म्हणजे अर्जुना जणू काही दुसरं नाव आस्था आहे. अर्जुनाला पुष्कळ नाव आहे. भारत नाव आहे, गुडाकेश नाव आहे वगैरे. गीतेमध्ये अर्जुनाला बरीच नाव आहेत. तसं भगवंताने ज्ञानेश्वर महाराज अर्जुना आणखी एक नाव दिलं, आस्था तुझ्या रूपाने जन्माला आली आहे. आस्थेचा अवतार तू आहेस. आता इतका आस्था आहे. आता आमची आस्था असते, पेशंट एखादा आजारी पडला हॉस्पिटलमध्ये, आम्ही त्याची आस्थाविकपणाने चौकशी करायला जातो. म्हणजे काय, फुलाचा गुच्छ द्यायचा, आमच्याकडची पद्धत आहे. बिस्किटाचा पुडा, फुलाचे गुच्छ, गेट विल सून, अबाउट टर्न क्विक मार्च. आता जी आस्था असते त्या पेशंटविषयी, ही पेशंटविषयी आस्था जी असते ती आपलं एक रूढी पाळण्याची आस्था असते. एक रीत पडलेली आहे, ती रीत पाळण्यापुरती नेमकी जेवढी आवश्यक तेवढीच आस्था आहे. या पलीकडे जास्त आस्था नाही आहे. अशी जर आस्था असेल तर आस्थेची जर संज्ञा म्हणता येत नाही. अर्जुनाला भगवंताविषयी आणि भगवंताचं जे सांगणं त्याविषयी जबरदस्त आस्था आहे. आणि बोललेल्या गोष्टीची अवज्ञा नसे करू, जसं सांगितलं तसं करणार आहेस. असा हा विचार जर बरोबर केला तर आपल्याला एकदम मग म्हैसा बैसला पुरा आणि द्वारकेत राणे पांडवगिरी यात जो फरक दिसतो तो फरक का दिसतोय कळेल. आणि गीता जर पचनी पडायची असेल तर गीता पचनी पडण्यासाठी काय केलं पाहिजे याचा आपल्याला अंदाज येतो. आणि असा एकदा अंदाज आला की त्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्याची शक्यता असते. आता थोडा दुसऱ्या दिशेने विचार करूया. की दुर्योधन आहे, दुःशासन आहे, शकुनी आहे, हे तिघजण कोणत्या ह्याच्यात बसणार आहेत, कॅटेगरीत बसणार आहेत. हे तिघजण म्हैसा बैसला पुरा धृतराष्ट्राच्या कॅटेगरीत बसणार आहेत. आता त्यासाठी सुरुवातीचा पहिला जो श्लोक आहे ना गीतेचा, त्याचा आपण थोडा उपयोग करून घेऊया. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मम का पांडवाश्चैव किम कुर्वत. धृतराष्ट्र माझे कोणाला म्हणतो आणि वैरी कोणाला समजतो, यामध्ये त्याचं उत्तर आहे. आता जे आपला विचार चाललाय तो त्याचं कुठून मी दिरावी केला तर त्यातून दिरावी केला, त्यातून तो बरोबर आपल्या समोर येऊन जातो. धृतराष्ट्र दुर्योधन दुःशासन शकुनी यांना आपले समजतो आणि भीम अर्जुन आणि धर्मराज यांना वैरी समजतो. त्यांचा पराभव झाला पाहिजे असं त्याला वाटतं. आता हे जे आहे त्यातच त्या धृतराष्ट्राला गीता न कळण्याचं रहस्य आहे. गीता ऐकून सुद्धा त्याला गीतेचा परिणाम धृतराष्ट्रावर का झाला नाही संजयाने सांगून त्याचं कारण आहे त्या धृतराष्ट्राला दुर्योधन दुःशासन शकुनी आपले वाटत होते. त्याचा अर्थ असा होतो हे तिघजण त्याच्यामध्ये दडून बसले होते. ह्या तिघांच्या ज्या प्रवृत्ती आहेत, आता इथे लक्षात घ्या, व्यक्ती काढून टाकायचा आणि व्यक्ती काढून टाकल्यानंतर दुर्योधनी प्रवृत्ती, दुःशासनी प्रवृत्ती आणि शकुनीची प्रवृत्ती ज्या धृतराष्ट्रामध्ये दडून बसली होती त्या तीन प्रवृत्ती धृतराष्ट्रामध्ये असल्यामुळे म्हैसा बैसाला ही धृतराष्ट्राची अवस्था झाली. किती इथपासून आपल्याला बोध घेता येतो. सगळे समजतच पुढे जायचं आहे. गीतेवरचं व्याख्यान म्हणजे ही मोठं पंचायतच आहे. ऐकायला आम्ही जर ते बरोबर नाही त्याचा हे घेतला तर गीतेवरचं एक व्याख्यान होऊन जातं. व्याख्यान सुंदर झालं असंही आम्ही म्हणतो आणि ते संपलं. तो विषय तिथेच संपून जातो आणि तो विषय तिथे संपला की मग आपल्या हातात काही उरत नाही. आणि तो विषय तिथे संपू दिला, संपतो म्हणजे संपत नाही, आपण संपू देतो. संपू देता काहीच उरत नाही. आणि मग आपला विचार केला जर दुर्योधनी प्रवृत्ती म्हणजे काय. दुर्योधन अत्यंत मानी होता, अतिशय मानी. मला जर मान सन्मानाच्या अत्यंत अपेक्षा असतील मला साधक या दृष्टीने, जागोजागी मला जो मान मिळाला पाहिजे तो मान मिळावा असं जर वाटत असेल, त्याचा अर्थ असा होतो मानी स्वभावाचा माना असेल. भगवद्गीतेमध्ये अमानित्व नावाचे एक ज्ञानाचं लक्षण सांगितलंय, नाती मान्यता नावाचं एक दुसरं लक्षण सांगितलंय.
हे जर आपण थोडं बरोबर जुळवत गेलो सांधे तर आपल्याला गीतेचं तात्पर्य हळूहळू कळायला लागतं. म्हणजे ते मानी स्वभाव आहे. प्रत्येक जाईल तिथे मला सन्मान मिळाला पाहिजे. याचा अर्थ अपमान करून घ्यावा असं नाही, पण सन्मान मिळाला पाहिजे असं जे मला वाटतं त्यावेळेला दुर्योधन आहे ते दुर्योधनी प्रवृत्ती आहे. आणि दुर्योधनी प्रवृत्ती माझं असेल तर धृतराष्ट्राला जसं ऐकूनही काही उपयोग झाला नाही तसा मलाही होणार नाही. परमार्थ नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी आहे. 3 प्रकारचे आहे ना, प्रथम पुरुषी परमार्थ, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी. प्रथम पुरुषी म्हणजे आत्ता जो चाललाय तो प्रथम पुरुषी. द्वितीय पुरुषी म्हणजे सांगण्याचा, तू असं कर तू तसं कर, याला म्हणतात द्वितीय पुरुषी. आणि हे असं असतं ते तसं असतं, हे ज्या हवेतल्या गोष्टी असतात त्याला तृतीय पुरुषी म्हणतात. वेदांत असे असतात असं सांगतो, भगवंत असं सांगतात ते असं सांगतात, तू काय सांगतो ते काय सांग, आपलं काही नाही स्वतःच त्याच्यामध्ये. आता असं 3 पुरुषी परमार्थ आहे. प्रथम पुरुषी परमार्थ हा आता आणखी एक सांगतो. श्री गुरु मला तत्वमसी सांगतात, म्हणजे काय, ते तू आहेस असं सांगतात. ते मी कन्व्हर्ट करून घ्यायला लागतं. काय म्हणून, ते मी आहे असं कन्व्हर्ट करून घ्यायचं. म्हणजे सोहम, तत्वमसीचं रूपांतर सोहम मध्ये केलं पाहिजे. म्हणजे ते द्वितीय पुरुषीचं मला सांगितलं असेल त्याचं रूपांतर प्रथम पुरुषीत करून घेतल्याशिवाय श्री गुरुंना मला जे सांगायचं आहे ते मला समजलं नाही असाचा अर्थ होतो. श्री गुरु मला सांगतात ते तू आहेस. मी जर तेच घोकत राहिलं ते तू आहेस ते तू आहेस तर चालेल का? तर तसं नाही, ते मी आहे असं म्हटलं पाहिजे. आणि ते मी आहे म्हटलं की प्रथम पुरुषी झालं, तत्वम म्हटलं की द्वितीय पुरुषी झालं, आणि आत्मा असा असा आहे म्हटलं की तृतीय पुरुषी झालं. ह्या पद्धतीने आम्ही विचार केला तर तृतीय कोणत्या पुरुषी परमार्थ सफळ होईल तर प्रथम पुरुषी परमार्थ सफळ होईल. आणि म्हणून सुमन शुद्धमती अनंदिक अनन्यगती अर्जुनाचे पाहिले. अर्जुन दुर्योधन मानी आहे. मानाच्या सन्मानाच्या अपेक्षा असतील तर मग आपल्याला समजा हरकत नाही, मला परमार्थ लाभ जसा अर्जुनाला झाला तसं होण्याची शक्यता नाही. आणि धृतराष्ट्र जसा कोरडा राहिला तसाच मी कोरडा राहण्याची शक्यता आहे, मानी आहे. दुःशासन ठाऊक आहे, प्रत्यक्ष चुलत बहिणी भावाच्या बायकोशी त्याचं वर्तन कसं होतं, चुलत भावाच्या पत्नीशी त्याचं वर्तन कसं होतं, असं वर्तन जर आतमध्ये आपल्या कुठे असेल, शेड एखादी, जाऊ त्याला आपण एवढ्यावर थांबूया, कोणती तरी शेड एखादी त्या संबंधात ते आपल्याजवळ असेल तर समजायचं हे काय आता आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही. शकुनी आहे, तिरक्या चाली. आता शकुनाचं ठाऊक आहे, त्याने खोटे फासे केले आणि फसवलं. असं जर मी कोणाकोणाला गुंगारा देत असेल, कोणाकोणाला जर बनवत असेल, कोणाला काहीतरी सांगून काहीतरी करत असेल तर तो म्हणजे शकुनी प्रवृत्ती आतमध्ये असं समजा हरकत नाही. आणि अशी शकुनीची प्रवृत्ती माझ्या आतमध्ये असेल, तिरक्या चाली ज्याला म्हणतात. बुद्धिबळामध्ये माहिती आहे, उंट कधीही सरळ चालायचा नाही, कसा चालणार आहे. तसंच माझ्या तारीख तिरक्या असतील कुठे तर समजायला हरकत नाही. मी माझी एक तिरकी चाल सांगून टाकतो तुम्हाला. मी आपलं माझ्या संबंधी सांगायला मला खूप आवडतं. आणि याचं कारण आहे, जणू काय आपण अगदी त्यातले कशातलेच नाही असं काही भासवायचं काही कारण नाही. आपणही कुठेतरी त्यात गडबड अडकलेला असतो. एक दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो मी. 18 बेडचं हॉस्पिटल होतं माझं. 18च्या 18 बेडवर पेशंट होते, सगळे वेळ भरलेले. छान वाटलं, एकदम आनंद. त्यातला एक पेशंट मला म्हणाला, डॉक्टर मला छान वाटतंय, आता मला घरी यायला परवानगी द्या. आता एक बेड कमी झाला की त्याचं जे मिळणार आहे ते नुकसान होणार. मग त्याला मी दम दिला, तुला बरं वाटतंय असं तुला वाटतंय खरं, पण तुला बरं वाटलेलं नाही, तू सिरियस आहे अजून. घरी गेल्यानंतर कमी जास्त झालं तर मी जबाबदार नाही, तू जबाबदार आहे, लिहून दे. तो बिचारा घाबरून पांघरून घेऊन झोपून गेला. रात्री 10 वाजता एक डिलिव्हरीची केस आली, ऑब्स्ट्रक्टेड लिव्हर. मग असं मला त्याला आता हिचं समजा सिझेरियन करावं लागलं, म्हणजे लागतोच. आता बेड कुठे आहे शिल्लक, 18च्या 18 बेडवर पेशंट आहे. मग आता बेड शिल्लक नाही. मग मला आठवण झाली त्यावेळेला, अरे तो तिथे आहे बरं का, तो आता संध्याकाळी म्हणत होता मला बरं वाटतं मी घरी जातो. मग तेव्हा अत्यंत प्रेमाने मी त्याजवळ गेलं, वत्सा उठ, तुला छान वाटतंय, आता जायला हरकत नाही. मग संध्याकाळी काय झालं होतं, याला डॉक्टर शकुनी असं म्हणतात. आता असा विचार केला तर शकुनी नावाचं जे एक ट्रेट आहे, ती ट्रेट सर्वत्र आहे. शकुनी म्हणजे पडद्यावरचा शकुनी असं म्हणण्याचं काही काम नाही. तो शकुनी आपल्या आतमध्ये सुद्धा असू शकतो. आणि असा शकुनी जर आपल्या आतमध्ये असेल तर द्वारकेच राहणे माझ्या घरी नाही. मग धृतराष्ट्राची जी परिस्थिती झाली तशीच परिस्थिती माझी व्हायची शक्यता आहे. पण ह्या पद्धतीने सगळे विचार जर बसले तर गीता ऐकताना, वाचताना, सांगताना जी जबाबदारी होऊन आपल्यावर पडते ती सगळी जबाबदारी जर व्यवस्थित
लक्षात घेतली आणि ती जबाबदारी पार पाडण्यात फार मोठं यश आहे. गीता पाठ नाही केली तरी चालेल. गीतेचे सिद्धांत अतिशय थोडे आहेत. इतक्या 700 श्लोकांची गीता आहे, पण प्रत्यक्ष सिद्धांत ज्याला म्हणतात, तत्वज्ञानाचे सिद्धांत आणि जीवनामध्ये वापरण्याचे सिद्धांत फार थोडे आहेत. अशी काय फार मोठी गीता सगळीच्या सगळी अगदी पाठ असली पाहिजे, सगळी वाचली पाहिजे असं मुळीच नाहीये. आपण एक 5-6 दिवसात त्याचं थोडं हे घ्यायचा प्रयत्न करूया. पण आता एक गोष्ट आपल्याला कळली की जबाबदारीने जर ह्या सगळ्या गोष्टी जशा सांगितल्या तशा जर केल्या तर गीतेचा जो उपयोग जसा व्हायला पाहिजे, जो व्हायला पाहिजे तो मला होणार आहे. आता इतका विचार केल्यानंतर थोडी गीतेच्या पार्श्वभूमीचा विचार करूया की गीता हे गीत आहे. गीता हे गीत आहे आणि गीत सांगणारा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण कसे आहेत? त्या गीताला एवढं महत्व का? ती गीते एवढी प्रमाण का मानायची? त्यानुसार आपली बुद्धी का घडवायची? मी मगाशी सांगितलं की काही दोष असतात जे मानवी बुद्धी ते त्याच्यात नाहीत. हा एक विचार झाला मगाशी. पण आणखी एक विचार आहे की भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण गीतेमध्येच म्हणतात की माझे जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत. जन्म कर्मचे मे दिव्यम, गीतेमध्ये श्लोक आहे की ज्याचे कर्म, ज्याचा जन्मही दिव्य आहे, ज्याचे कर्मही दिव्य आहेत, असा जो श्रीकृष्ण आहे त्याने सांगितलेलं हे गीत आहे. आणि त्यामुळे त्याला एक जे श्रद्धेचं ते एक मूल्य आहे मोठं, ते श्रद्धेचं फार मोठं मूल्य त्याला आहे. ह्याचं कारण आहे सांगणारा कोण याला महत्व आहे. सांगणारा जर असा तसा असेल त्याला तर ते मूल्य नसतं. आणि म्हणून श्रीकृष्ण जेव्हा भगवान सांगतात त्यावेळेला 100% श्रद्धेचा विषय होऊन जातो. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपण श्रद्धा शब्दाचा नेमका हा अर्थ आहे. आणि हा श्रद्धा शब्दाचा अर्थ समजून न घेतला ना मी संत वचनावर विश्वास, श्रीकृष्णाच्या वचनावर विश्वास किंवा योगवाशिष्ठासारख्या ग्रंथांवर विश्वास, संतांच्या किंवा शास्त्रांच्या उपदेशावर विश्वास, त्याला खऱ्या अर्थाने श्रद्धा म्हणतात. आणि ही जी श्रद्धा असते ती श्रद्धा नेहमी अंधच असते. आणि अंध म्हणण्याचं एकच कारण आहे की प्रत्यक्ष परिणाम नुसते आपल्याला त्यातच लिहिलेले असतात. प्रत्यक्ष आपल्याला त्यातलं काहीच माहीत नसतं. तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मग त्याप्रमाणे जर वाटचाल केली मी तर मला ते फळ मिळेल असा जो विश्वास आपण ठेवतो, त्यात सांगितल्याप्रमाणे माझा जर वाटचाल झाली, त्या सांगितल्याप्रमाणे मी साधना केली तर मला ते फळ मिळेल असं आपल्याला विश्वास वाटतो. त्या विश्वासाला श्रद्धा असं म्हणतात. आणि म्हणून ते भानामती वगैरे काही म्हणतात. हे श्रद्धेचा काही त्याच्याशी संबंधच नाही आहे. हे श्रद्धा विकृत श्रद्धा आहे. त्याला अंधश्रद्धा सुद्धा म्हणून आहे. या श्रद्धेत शिरलेल्या विकृती आहेत. आणि बरोबर श्रद्धा म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या वचनावर विश्वास, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या ह्याच्यावरती, शब्दावरती, शिकवण्यावरती ठेवलेला विश्वास आहे. त्या विश्वासाला श्रद्धा असं म्हणतात. आणि ही श्रद्धा थोडा अवांतर विषय आहे. पण अवांतर विषय असला तरी श्रीकृष्णावरती श्रद्धा जी आहे ती श्रद्धा तर बरोबर असेल तर मग गीतेवरती श्रद्धा आहे. आधी कृष्णावरती श्रद्धा आहे, मग गीतेवर श्रद्धा आहे. आणि कृष्ण असे आहेत म्हणून ते मोठे आहेत आणि म्हणून मग गीतेवरती श्रद्धा आहे. ज्या पद्धतीने आम्ही थोडा श्रद्धेचा विचार केला तर श्रद्धा हा सुद्धा एक विकास करून घ्यायचा भाग आहे. ते आमच्या लवकर लक्षात येत नाही. आपण श्रद्धेला विकास त्याचा होऊ शकतो याच्या दृष्टीने श्रद्धेकडे पाहतच नाही. आता थोडी बैठकच आपली चालली आहे, ती पण बैठक बांधून घेऊया. एक सामान्य श्रद्धा असते भारतामध्ये. अशी सामान्य श्रद्धा परंपरेने वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. हजारो वर्ष भारत जगामध्ये अत्यंत श्रद्धावान देश कोणता असेल तर भारत आहे. आणि अशा परंपरेने चालत आलेल्या श्रद्धा आहेत. आणि त्या परंपरेने चालत आलेल्या श्रद्धा हा श्रद्धेचा एक सुरुवातीचा भाग आहे. दुसरी तर्कावर आधारलेली श्रद्धा आहे. तर्कावर आधारलेली श्रद्धा. तर्क असा की जर संत वाङ्मय त्याचा जो अपेक्षित परिणाम आहे तो अपेक्षित परिणाम येत नसता तर आजपर्यंत लोकांनी संत वाङ्मयाला थारा दिला नसता. असता नसताचा विषय तर्क आहे. आता उदाहरण सांगूया. रशियामध्ये साम्यवाद 70 वर्ष टिकला. 70 वर्षानंतर रशियाने साम्यवाद सोडून दिला. आता साम्यवादासारखा वाद जो सुरुवातीला फार मोठा समजला गेला, त्यावेळेला फार मोठा मानला गेला. आपल्याला माहिती आहे धुक्यातून लाल ताऱ्याकडे म्हणून अनंत काणेकरांचं पुस्तक आहे. त्यामध्ये एक वेळ काळ असा येऊन गेला की साम्यवाद म्हणजे जगाला तारण करणारा साम्यवादचा दुसरा वाद नाही असं एक वेळ येऊन गेली. पण 70 वर्षानंतर भ्रमनिरास झाला आणि रशियाच्या लोकांनी साम्यवाद सोडून दिला. आता तसं हजारो वर्ष चालत आलेलं शास्त्र वाङ्मय, उपनिषद वाङ्मय हे आपण सोडून नाही दिलं. तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, 700-600 वर्ष यांचा प्रभाव आपल्यावर आहे.
जर प्रभाव नसता म्हणजे प्रभावातून आपल्याला काही मिळालं नसतं वाङ्मय आपण सोडून दिलं असतं. म्हणून ज्या अर्थी आजपर्यंत परंपरेने ते चालू आहे त्या अर्थी त्यात काहीतरी निश्चित आपल्याला लाभदायक असलं पाहिजे. हे तर्कावर आधारलेली श्रद्धा म्हणतात. त्याचं आणखी एक तर्कावर आधारलेली श्रद्धा आहे. ज्या संतांचं म्हणणं आपण प्रमाण म्हणून चालतो ते प्रमाण ते का मानतो प्रमाण याचं एकच कारण आहे, त्यांची आमच्याकडून काहीही अपेक्षा नाहीये. आणि काही अपेक्षा ठेवून जेव्हा कोणी उपदेश करतो त्यावेळी त्याचं म्हणणं जे आहे ते प्रमाण मानलं जात नाही. आणि अत्यंत निरपेक्ष बुद्धीने जेव्हा उपदेश केला जातो तेव्हा ते जे आहे ते प्रमाण मानलं जातं. आता उदाहरणार्थ तुकाराम महाराज आहेत. शिवाजी महाराजांकडून आलेली सगळीच्या सगळी मदत जशीच्या तशी त्यांनी परत पाठवली. आता एक फार मोठं अवघड काम आहे, अतिशय अवघड काम आहे. मला जर अशी मदत आली असती तर मी म्हटलं असतं दरवर्षी पाठवा, पुढच्या महागाईचा विचार करून वाढवा, चलन फुगवटा होतोय त्याचाही विचार करा. आता या पद्धतीने एकही भूखंड त्याने मागितला नाही तुकाराम महाराजांनी राजाकडे. आता असे जे अत्यंत काय म्हणूया त्याला विरक्त माणसं समाजाकडून ज्यांना काही लोक आहे ते जेव्हा समाजाच्या हितासाठी काही लिहून ठेवतात तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणं हे अत्यंत तर्कसंगत आहे. ज्ञानेश्वर महाराज 4 भावंड आहेत, सगळ्या समाजाने त्यांना त्रास दिला, भिक्षेवर जीवन जगले, देवळाच्या भोवतालच्या ओऱ्यामध्ये राहिले, काहीही त्यांनी समाजाने त्रासच दिला त्यांना. तरी सुद्धा समाजासाठी त्यांनी जे लिहून ठेवलं ते आपण शांतपणे स्वीकारावं हे तर्काला टिकणारी गोष्ट आहे. आणि ह्याचा पुढचा एक विचार आहे की दुसऱ्याच्या अनुभवावर आधारलेली श्रद्धा. तुकाराम महाराजांनी जसं त्यांच्या ग्रंथात देऊन ठेवलंय तसं मी वाचलं त्याप्रमाणे जर वाटचाल केली तर त्यांना जे मिळालं ते मला मिळणार आहे. हे लॉजिक आहे, ह्याला लॉजिक म्हणतात. जर तुकाराम महाराजांनी अशा अशा पद्धतीने मला भगवंताची प्राप्ती असं लिहून ठेवलं असेल, मी त्या पद्धतीची वाटचाल केली त्यांना मिळालं ते मला मिळणार आहे. माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. तर अनुभव सांगितलं म्हणजे फार चांगलं असतं. माझं नवीन लग्न झालं होतं तर मला एका सिनियर ग्रस्ताने सल्ला दिला की दर दिवाळीच्या पाडव्याला तुम्ही बायकोला एक चांगली साडी भेट देत जा, म्हणजे तुमचं वर्ष चांगलं जाईल. त्यावेळेचा सल्ला त्यांनी दिलेला. मग त्याने आणखी एक सल्ला दिला, ते सरप्राईज असलं पाहिजे, म्हणजे त्याला बरोबर घेऊन जायचं नाही, ते सरप्राईज पाहिजे. मग गेलो एका दुकानामध्ये, दुकानासमोर उभं राहिलो. चांगली साडी म्हणजे काय अजिबात माहिती नाही. बरं कशी तरी नेण्यापेक्षा ते जास्त धोक्याचं आहे. चांगलीच नेली पाहिजे आता प्रश्न नाही. चांगली वाईट साडी नेणं आणखी न दिल्यापेक्षा बरं होतं त्यापेक्षा ते जास्त वाईट. आता उभं राहिलो, तास 2 तास उभं राहिलो. किंकर्तव्य मूड म्हणतात कशी. तो पण 3 मुली आल्या तिकडून. त्यांनी सगळ्या साड्या पालथ्या घातल्या. 2 तास साडी संशोधन केलं त्यांनी. आणि एक साडी त्यांनी पसंत केली तिघीत मिळून. आश्चर्याची गोष्ट आहे, 3 मिळून तिघी मुलींचं एक साडीबद्दल एक मत होणं. माझं भाग्यच अनुकूल म्हणून जमलं ते. त्या दिवशी तिघे आल्या काउंटरपाशी घेऊन साडी. म्हणजे किती किंमत किती म्हणे 700 रुपये त्या काळातल्या. तिघींच्या पर्समध्ये म्हणून 500 रुपये 50 रुपये सुद्धा नव्हते. मग त्या म्हणाला आम्ही उद्या एवढी साडी नेतो. त्या दुकानाला माहिती हा उद्या कधी उजाडणार नाही. मग मी मात्र त्या साडीवर झडप घातली. ती साडी घेतली, घरी नेऊन ठेवली समोर. माझी बायको मला आवडतो म्हणाली साडी सुंदर आहे हो, पण हे तुमच्या बुद्धीचं काम नव्हे म्हणे. म्हटलं अगदी खरी गोष्ट आहे, एकदम खरी गोष्ट आहे. आता मी श्रद्धा ठेवली की ज्या 3 मुली आहेत त्या 3 मुलींना साडी संबंधी त्या अभिमन्यूप्रमाणे तेव्हापासूनच ज्ञान असतं. अभिमन्यूला ठाऊक आहे तुम्हाला गर्भाशयात असतानाच चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान होतं. तसं मुलीच्या जातीला त्यावेळेपासून चांगल्या साड्या म्हणजे काय ते कळतं. अशी माझी मुलींच्या जातीवर श्रद्धा. त्या श्रद्धेतून मला ते सगळं पुढचं वर्षभर सुखात गेलं. आता हे जे दृष्टांत आहे त्या दृष्टातून एक वर्म आहे, जर दुसऱ्याच्या अनुभवावर मी विश्वास ठेवला तर त्याला जे मिळालं ते मला मिळणार आहे. हा विचार केला तर आपल्याला कळतं. आणि शेवटचा श्रद्धेचा विकास आहे स्वतःच्या अनुभवावर आधारलेली श्रद्धा. इथपर्यंत सहसा आपली घडी जात नाही. स्वतःच्या अनुभवावर आधारलेली श्रद्धा. कोणी मला विचारेल मग स्वतःचा अनुभव आला श्रद्धेची गरजच काय. पण तसं नाही. अनुभव जो येतो तो अनुभव आपला क्षणिक आलेला असतो, तात्पुरता आलेला असतो. आपण स्वतः तो घेतलेला नसतो. आणि मग ते आता आपल्याला जे श्रीगुरु अनुग्रह देतात तेव्हा आपल्याला जो त्या अनुग्रहाच्या काळी अनुभव येतो तो त्याने दिलेला असतो, तात्पुरता असतो तो. पण तो अनुभव पुन्हा साधनाने आपण मिळवणं हे आपलं काम असतं. आता हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे. अनुग्रह घेतला, आपल्याला तात्पुरता अनुभव आला, आपलं काम झालं असं अजिबात नाहीये. आता विचार आपला चाललाय की स्वतःच्या अनुभवावर आधारलेली श्रद्धा. पुन्हा एक गोष्ट सांगतो
गोष्ट सांगितलं म्हणजे पडतं. फार पूर्वी मी एकदा समुद्रावर आंघोळीला गेलो गणपतीपुळ्याला. बरोबर एक छोटासा मित्र होता, आकाराने छोटा. मी आंघोळीला गेलो आतमध्ये, नको इतका आत गेलो, बुडलो. बुडल्यानंतर मोठ्या मिनतवारी कसा तरी बाहेर आलो. श्वास कोंडून गेला, मरता मरता जगलो अशी माझी भावना झाली. बाहेर आलो, समोर मित्र बसला होता, तो काय आज आलेला नव्हता. त्याला मी सांगितलं, अरे मी मरता मरता वाचलो. तो म्हणाला, होय का? अरे म्हटलं, नाकातोंडात पाणी घेऊन गुदमरलो मी. तो खरं का? म्हणाला, मी कसा वाचलो ते मला माहिती. असं का? आता रिस्पॉन्स त्याचा तुम्ही ऐकला तर, होय का, खरं का, असं का, इतकं तळमळून मी त्याला सांगतोय. त्याचा रिस्पॉन्स मुळे असा. मग मला आला राग. मग त्याला मी उचलला, समुद्रात घेऊन गेलो आणि मला जेवढे अनुभव आले त्यासाठी जे झालं तसे अनुभव त्याला दिले. त्याला खात्री झाली मरता मरता आपण वाचलो. त्याला नाकातोंडात पाणी घेऊन जीव गुदमरला. मग पुन्हा बाहेर आणला, त्याला वाळूवर स्थापना केली, बेदरलेला होता. मग पुन्हा सांगायला सुरुवात केली, अरे मी मरता मरता वाचलो. होय होय म्हणाला. मी नाकातोंडात पाणी घेऊन, अगदी खरं आहे म्हणाला. मग अशी काय रिस्पॉन्स होता? होय का, खरं का, नाही असं का? अगदी तसं ह्या क्षेत्रामध्ये आहे. जेव्हा आपल्याला आत्मा असेल की नाही कोणास ठाऊक, खरंच आत्मा मी असा अनुभव येईल का? उगीच आनंदाच्या गप्पा मारतात का काही मंडळी, असं सुखरूपतेच्या गप्पा मारतात का? नुसतं शांती नावाची गोष्ट आहे असं नुसतंच सांगतात काय? कारण असं आहे, आपल्याला या तीनचा कधी आयुष्यात संबंधच येत नाही. सुख, शांती, समाधान, तृप्ती या गोष्टी निरपेक्षपणाने आपल्या जीवनात सहसा कधी येत नाहीत. कंडिशनल असतात. असं असं आहे म्हणून मी सुखी आहे, असं असं आहे म्हणून मी समाधानात आहे, असं असं आहे म्हणून मी शांत आहे. हे सगळं क्वालिफाईड गोष्टी आहेत. त्या सगळ्या कशा आहेत? आणि ह्याचा दुसरा अर्थ असा होतो, यात काही बिघाड झाला तर बिघडणार आहे सगळं. आणि असं जेव्हा कंडिशनल गोष्टी असतात तेव्हा त्या खऱ्या नसतात. आणि आपला विश्वासच बसत नाही. संत जेव्हा सांगतात आनंदाची दुही आनंद तरंग, विश्वासच बसत नाही. आणि असा विश्वास बसण्यासाठी एक असे, जेव्हा आम्ही बुडू त्यावेळा तेव्हा हा वाटतं, अरे खरंच अशी एक शांती असते ना, निरपेक्ष असं एक सुख असतं, असं एक समाधान असतं. आणि असं एकदा आपण तो अनुभव आला किंवा परसूट जो आहे त्याचा तो हॉट परसूट होऊन जातो. आणि अनुभव येईपर्यंत जो परसूट असतो तो तितका हॉट नसतो. याबद्दल विचार केला तर श्रद्धेचा असला विकास आपण करू शकतो, केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने हळूहळू विचार करत गेलं तर एक गीतेकडे बघण्याची आपली दृष्टी जी आहे ती केवळ अकॅडमिक दृष्टी न राहता साधकाची दृष्टी तयार होईल. म्हणून साधकाची दृष्टी वेगळी आहे, अकॅडमिक जी दृष्टी तिकडे बघण्याची ती दृष्टी अगदी वेगळी आहे. आणि त्या दृष्टीतून ह्या दृष्टीकडे आपल्याला जर प्रवेश करता आला तर त्यातून आपल्याला गीतेतून जे मिळायचं ते मिळणार आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचे जन्म दिव्य आहे, कर्मही दिव्य आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलेली जी गीता आहे ती गीता श्रद्धेय आहे. त्यात अजिबात कुठेही शंका घ्यायची नाही. जराही शंका घ्यायची असंच कसं तसंच कसं, हेच का तेच का, अजिबात शंका घ्यायची नाही. आणि का घ्यायचं नाही याचं कारण आहे, त्याचे जन्म आणि कर्म दिव्य आहेत, त्यासाठीच त्यांचा जन्म आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म त्यासाठी आहे, तुकाराम महाराजांचा जन्म त्यासाठी आहे. आणि त्यासाठी जे जन्मले आले आहेत त्यांच्यावर नाही श्रद्धा ठेवायची, मग कोणावर श्रद्धा ठेवायची, असा पुढचा प्रश्न आहे. आणि असं श्रद्धावान लभते ज्ञानम भगवद्गीतेत जे सांगितले ते, आणि कोणाला सांगितले पुन्हा तर पुढचा विचार आहे की अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुनाला का सांगितली? अर्जुन असा असा आहे म्हणून. म्हणजे सांगणारा अधिकारी आहे, ऐकणाराही अधिकारी आहे. दोघं अधिकारी एकत्र आल्यानंतर जे तत्वज्ञान आपल्या समोर आलं ते तत्वज्ञान अतिशय चांगलं, स्वीकारण्यासारखं आणि आपल्या कल्याणाचं आहे असा निर्णय आपल्याला काढता येतो. आणि मग गीता वाचताना शंका ज्या आहेत ते शंका आपल्या मिनिमाइज होऊन जातात. शंका अर्जुनाने पण विचारलेत, आपण शंका विचारता असं नाही, शंका त्यांनी पण विचारलेत. सगळ्याच जर या तत्वज्ञानाच्या ग्रंथात शंका आहेत आणि त्याची उत्तरं पण आहेत. या सगळं विचारसागर रहस्य म्हणून पुस्तक आहे. अनेक ग्रंथ असे आपल्याला सांगता येते की ज्यामध्ये भागवत आहे, पूर्ण भागवत आहे. त्या भागवतामध्ये अनेक प्रश्न विचारलेत, अनेक उत्तर दिलेत. त्या प्रश्नोत्तरात काय वावगं नाही, पण प्रश्न हे खरंच जेन्युइन असावे. म्हणजे काय, साधनेतले प्रश्न असावेत, सिद्धांतातले प्रश्न नसावेत. आता ही गोष्ट ऐकलं पाहिजे. सिद्धांत हे शास्त्रात जसे सांगितले तसे समजूनच घ्यायचे असतात. सिद्धांत प्रत्यक्षात आणताना जी आपण साधना करू त्या साधनेत ज्या अडचणी असतील त्या अडचणी मात्र विचारल्या पाहिजेत. पण सिद्धांत जे आहेत ते समजून जसे श्री गुरु सांगतात, तत्वज्ञ सांगतात तसे समजून घ्यायचे. आणि तसे समजून घेताना त्यामध्ये प्रश्न नाही विचारायचे हे खरं कशावरून. आता त्याचं उत्तर एकच आहे, अनुभव आल्याशिवाय ते खरं कसं आहे ते कळणार नाही. अनुभव हे त्याचं उत्तर आहे. म्हणून ऐकणाराही दिव्य आहे, सांगणारही दिव्य आहे.
अशा पद्धतीने दोन दिव्य स्वरूप एक ठिकाणी आल्यानंतर त्यातून जे तत्वज्ञान निर्माण झालं ते तत्वज्ञान आपल्याला स्वीकारण्यात काहीही संशय बाळगण्याचं कारण नाही, शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि असं निसंशयपणाने आपण तत्वज्ञान स्वीकारलं आणि त्यात सांगितल्यासारखं अधिकार संपन्न होऊन जर फॉलो केलं तर द्वारकेचं राणे माझ्या घरी. आणि असं झालं नाही तर म्हैसाला पुरा हालखी नेणे ही जी स्थिती आहे तशी स्थिती होईल. आज थांबूया. हरिओम.